नमस्कार. आवाज महाराष्ट्रामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत कर्नाळा बँकेच्या घोटाळ्यासंदर्भात. कारण महाराष्ट्रामध्ये ही एक अशी बँक नाही आहे की याच्यामुळे घोटाळा झाला. याच्यापूर्वी अनेक बँका अशा घोटाळ्याच्या रूपामध्ये येऊन बुडल्या. पुण्यातली रुपी बँक असेल, ही कर्नाळा बँक आहे, त्याच्यानंतर CKB बँक असतील, यासारख्या PMC बँक आहे. अशा अनेक बँका आहेत जिथे लोकांनी विश्वासाने आपली कमवलेली पुंजी ठेवली आणि त्याच्यातून 2 पैसे परतावा म्हणून त्यांना मिळतील या आशेपोटी त्यांनी हा व्यवहार केला. पण पैसे यायचे सोडा, पण बँक पूर्णपणे डब्यात गेली. आणि हे सगळ्या बँकांना डब्यात घालणारी राजकारणी मंडळी आजही या बँकांचा पैसा कुठे कुठे वापरत गेले हा मुद्दा कळीचा ठरतो. त्यामुळे ईडीनी जी कारवाई केली कर्नाळा बँकेच्या संदर्भामध्ये 592 कोटी रुपयाचा घोटाळा समोर आला. साम टीव्हीने सगळ्यात आधी काल ती बातमी दाखवली आणि माजी आमदार विवेक पाटील यांना या संदर्भात अटक झाली आणि 25 जूनपर्यंत त्यांना ईडीनी कोठडी सुनावली अशी ही माहिती आहे. तर या सगळ्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत चर्चेकरता पाहुणे आहेत विश्वास उडगी, बँकिंग तज्ज्ञ आहेत. आपल्यासोबत महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह अर्बन बँकेचे चेअरमन विद्याधर अनासकर पुण्यातून आहेत आणि सकाळचे प्रतिनिधी सुजित गायकवाड हे देखील आपल्यासोबत आहेत आणि गव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच हेमलता भगत ह्या देखील आपल्यासोबत आहेत. मला सुरुवात सुजित आपल्यापासून करायची आहे. जेव्हा या सगळ्या बातम्या आपण दाखवल्या तर याच्यात नेमके कोणकोणते मुद्दे आले की हे अनेक दिवसांपासून याची चौकशी चालू होती, अचानक ईडीनी ही धाड टाकली आणि विवेक पाटलांना अटक केली. ह्याच्यात धागेदोरे कुठपर्यंत जाऊ शकतात? हा केवळ 592 कोटींचा घोटाळा आहे की आणखी काही आकडा वाढू शकतो? नक्कीच आपण जर सुरुवातीपासून या बँकेच्या एकंदरीत कामकाजाबद्दल बघितलं तर ही बँक सगळ्यात आधी मी सांगू इच्छितो की ही बँक फक्त पनवेल तालुक्यापुरता मर्यादित नव्हती, तर ही बँक संपूर्ण रायगड जिल्हा, त्याचबरोबर ती मावळ तालुक्यातल्या काही शाखा देखील या बँकेच्या आहेत, त्याचबरोबर ती महाराष्ट्रातल्या देखील आहेत, पालघर, ठाणे या भागातही ही बँक आहे. आणि प्रामुख्याने ही शेतकरी कामगार पक्षातील नेत्यांच्या संबंधित ही बँक असल्या कारणानं आणि या नेत्यांवर असणाऱ्या ज्या विश्वास असलेली जी लोकं होती, शेतकरी, कष्टकरी, कामगार, मजूर, सरकारी खात्यात काम करणारे लोक असतील, या सगळ्यांची ही जमापुंजी या बँकेत जमा होती. सुरुवातीला या बँकेतून काही रकमेचे चेक किंवा काही 50,000पेक्षा जास्त रकमा त्या ठेवीदारांना काढता येत नव्हत्या, बचत खात्यातल्या लोकांना काढता येत नव्हत्या. या संदर्भातली आरडाओरड सुरू झाली, प्रश्न विचारले जाऊ लागले आणि अचानक मग बँकेच्या एकंदरीत डबाघाईला आलेली परिस्थिती लोकांसमोर आली. या संदर्भात खातेदारांनी जेव्हा बँकेला विचारणा करण्यास सुरुवात केली त्यावेळेला मात्र बँकेच्या अधिकाऱ्यांकडून त्यांना उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली. ही उडवाउडवीची उत्तरांमुळे लोक संतापली आणि या संतापातून मग त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्याची मागणी होऊ लागली. हा संताप जेव्हा बँकेचे जे संस्थापक संचालक आहेत, अध्यक्ष आहेत विवेकानंद पाटील यांनी पाहिलं, यांना लोक जाब विचारायला लागली आणि मग त्यांनी देखील या लोकांची एक बैठक घेऊन त्यांना पैसे परत मिळवून देऊ याची खात्री दिली. मात्र ही खात्री देखील फोल ठरली. त्यामुळं या बँकेवर गुन्हा दाखल झाला पनवेल शहर पोलीस ठाण्यामध्ये. पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सहकार विभागामार्फत त्याची चौकशी करण्यात आली. वेगवेगळ्या पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी या बँकेच्या घोटाळ्याची चौकशी करावी अशी मागणी केली आणि ही चौकशी झाल्यानंतर रायगड जिल्ह्याच्या विशेष लेखा अधिकारी तुपे यांची या बँकेवरती लेखापाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडे 63 बोगस खाती सापडली. ही अशी बोगस खाती होती की या खात्यांमधून सुरुवातीला 512 कोटी रुपये दिल्याचं समोर आलं आणि चौकशी केल्यानंतर हाच आकडा 529 कोटींपर्यंत गेला. साधारण याच्यामध्ये हे लक्षात आलं की हा जो घोटाळा आहे हा कोणी एकट्या दुकट्यानं केलेला नाहीये, तर हा संघटित केलेला घोटाळा आहे. संघटित या बँकेवरचे जे संचालक मंडळ होते यांनी संघटित पद्धतीनं केलेले हे जे काही बोगस कर्ज होते, ह्या कर्जातून हा घोटाळा झाला. ह्या बोगस खात्यांमधून बँकेने जे पैसे दिले हे पैसे परत आलेच नाही. हे पैसे बँकेचे नव्हते, हे पैसे त्या बचत खात्यामध्ये ठेवणाऱ्या खातेदारांचे होते, ठेवी स्वरूपात ठेवणाऱ्या ठेवीदारांचे होते. त्याच्यातून हा घोटाळा उघडकीस आला. त्याच्यानंतर वारंवार मागणी करण्यात आली सहकार विभागाकडून. सहकार विभागाकडे लोकप्रतिनिधींनी मागणी केली की आता या बँकेचा घोटाळा लक्षात आल्यानंतर यांच्यावर तुम्ही जप्ती करा, यांचे लिलाव करा आणि ह्याच्यातून ठेवीदारांचे पैसे द्या. मात्र राज्य सरकारनं त्यावेळेला वेळीच दखल घेतली नाही, त्यामुळे रिझर्व्ह बँकेला हस्तक्षेप करावा लागला. रिझर्व्ह बँकेनंतर CID कडे हे प्रकरण गेलं आणि CID कडे नंतर आता आपण बघतोय की ED या प्रकरणात उतरली आणि एन्फोर्समेंट डायरेक्टरकडून अखेर ही सगळी कारवाई काल ईडीकडनं झालेली आपल्याला पाहायला मिळते. मला विद्याधर अनासकर आपल्याला विचारायचं आहे की कोऑपरेटिव्ह बँका महाराष्ट्रातल्या
ज्या कायम चर्चेत राहिल्या त्या केवळ याच सगळ्या अशा वेगवेगळ्या कारणांमुळं. आता पुण्यातलं रुपी बँकेचं आपण बघतोय की जवळपास 5 लाख ग्राहक अजूनही प्रतीक्षेत आहेत. त्यांचे गेलेले 1300 कोटी रुपये कुठेतरी का होईना, काही प्रमाणात का होईना परत मिळतील. कराड अर्बन बँकेचं पण असंच झालं, पेण अर्बन बँकेचं असंच झालं, आता ही करणारा नागरी सहकारी बँक ही समोर आलेली आहे, सिकिबी बँकेचं असंच झालं. तर लोक एका विश्वासाने बँकेकडे जातात, पैसे आपण ठेवूया आणि त्याच्यात आपल्याला कुठेतरी फायदा मिळेल, आपले पैसे सुरक्षित राहतील. पण जर अशा प्रकारे बँकांचे व्यवहार होत गेले तर लोकांनी पैसे ठेवायचे कुठे? नाही, सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सहकारी बँकाचं जो काही नियंत्रण आहे ते त्या सभासदांच्या हातात आहे. जोपर्यंत आपण या सभासदांना बँकिंग अवेअरनेस देत नाही किंवा माझ्या संचालक मंडळातील जी लोक आहेत ती संचालक मंडळातील लोक कशी असावी याच्या संबंधी जोपर्यंत सभासद एक विशिष्ट विचाराने एक चांगली लोक निवडून देत नाहीत. बऱ्याच वेळेला आपण असं बघतो की विशिष्ट लोक वर्षानुवर्ष त्या बँकेवर संचालक म्हणून आज असतात. घराणेशाही रूपाने आज गेले वडील गेले की मुलगा असतो, त्यांना स्वतःची ती प्रॉपर्टी वाटायला लागते. आणि यामध्ये त्या निवडणुकीमध्ये सहसा कोणी भाग घेत नाही. तुम्ही बघायला तर सहकारी बँकेच्या निवडणुकीतील मतदान हे जास्तीत जास्त 12 ते 15% वर नसतं. चांगला मनुष्य कधी मतदानाला येत नाही. त्यामुळं ज्यांना हे आपल्या विशिष्ट गटाची लोक घेऊन ते मतदानाला आणलं जातं आणि फक्त 10 ते 15% लोक जर मतदानाला कौल देत असतील, त्यामुळे अयोग्य माणसाच्या हातामध्ये असं जर नियंत्रण जात असेल तर 100% जी राजकीय लोक अशा बँकांना आपला एक सत्ता एक राबवण्याचं एक केंद्र समजतात, अशा माणसाच्या हातून नेहमी हे प्रकार होत असतात. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा हे जे रिझर्व्ह बँकेने आता फिट अँड प्रॉपर क्रायटेरिया आणलेला आहे किंवा जो काही आपला सभासद आहे त्याला अवेअरनेस दिला पाहिजे. या वार्षिक सभा एक 200, 300, 50, 160 लोकांच्या मध्ये वार्षिक सभा होतात. संचालक मंडळ ज्या आधारे म्हणतं की बँक उत्कृष्टपणे चालवतो ते आधार समजून घेण्याची ताकद समोरच्या सभासदांच्या ज्ञानामध्ये नसते, त्यांना अवेअरनेस दिला जात नाही. त्यामुळे एकंदरीत मूळ जी सिस्टीम किंवा कायद्यामागं वार्षिक सभा घेण्याचं एक विशिष्ट लॉजिक आहे की मी चांगल्या प्रकारे बँक कशी चालवतो हे समजून सांगण्याकरता वर्षातला तो एक दिवस आहे. त्यामुळे लोकांनी तुम्हाला प्रश्न विचारायचे असतात, पण या सभेला सभासदांपेक्षा जे ठेवीदार आहेत की ज्यांना स्वतःच्या ठेवी सुरक्षित आहे ते विचारायचंय, त्या ठेवीदारांना या सभेला अलाउड केलं पाहिजे. 100 रुपयाचा शेअर असलेला एखादा सभासद येतो आणि तुम्हाला वाटेल ते प्रश्न विचारतो, पण 10 लाख रुपयाच्या ज्या ठेवी आहेत तो सभासद मात्र तुम्हाला वार्षिक सभेमध्ये येऊन प्रश्न विचारू शकत नाही. त्यामुळं कायद्यामध्ये आमूलाग्र बदल झाला पाहिजे. सभासदांनी आणि ठेवीदारांनी फक्त नाव नको की एखाद्या बँकेमध्ये अनाउन्स करायचा उत्कृष्ट माझा मित्र आहे किंवा तो एक वेल नोन नाव आहे म्हणून तिथं डिपॉझिट ठेवा, पण चांगली बँक ओळखायची कशी याचा अवेअरनेस जोपर्यंत डिपॉझिटरला दिला जात नाही. डिपॉझिटला CRR म्हणजे काय, क्रेडिट रेशो म्हणजे काय, NPA म्हणजे काय, हे जोपर्यंत त्याला बॅलन्स शीट वाचनामध्ये समजत नाही. बऱ्याच वेळेला आपले अहवाल एक अशा प्रकारचे असतात, श्रद्धास्थान, स्फूर्तीस्थान, उत्पत्तीस्थान, हे स्थान ते स्थान, आणि अहवालामध्ये फक्त माझा फोटो आहे का नाही इतकंच बघण्यापुरतं तो अहवाल असू नये. अहवालाचं वाचन सभासदांना समजेल अशा भाषेमध्ये किंवा रिझर्व्ह बँक म्हणते की 9% असावा, आमचा 11% आहे, म्हणजे याचा नेमका अर्थ काय हा पुढं मराठी लँग्वेज मध्ये ज्या लोकल लँग्वेज मध्ये तो आपण विशद केला तर सभासदांना बँकिंगचं ज्ञान असायला पाहिजे. तर मला वाटतं कुठलाही डिपॉझिटचे ठेव, कारण हा डिपॉझिट सभासद हा त्या बँकेचा कंट्रोल आहे. जेव्हा त्यांना कळायला लागेल की नाही बाबा आपण जर चुकीचा वागत गेलो तर आपल्या बँकेमध्ये कोणी ठेवणार नाही. पण इथं या बँकेमध्ये कर्नाळाचा बघायला जाल तर एक संपूर्ण जी लोक पृथ्वी तलावर जन्माला आलीच नाही त्या लोकांना जर लोन दिलं जात असेल, पण त्या लोकांकडून जर रिपे पण होत असेल तर याला काही लोक भ्रष्टाचार म्हणणार नाही. कारण आम्ही फक्त काय विचार करतो, लोन दिलं ते वसूल झाले, परंतु कुठेतरी चेन फुटते आणि वर्षानुवर्ष असे प्रकार होत असतात. आम्ही म्हणतो लोन दिलंय 5 कोटी आलं, पण जो मनुष्य जन्माला आलाच नाही, भूताला लोन दिलं आणि भूताने फेडलं, असं जर प्रकार होत असेल तर हे पण एक मिसअप्रोप्रिएशन आहे. या बँकेच्या बाबतीत रिझर्व्ह बँकेच्या आधी लक्षात आलं आणि रिझर्व्ह बँकेने हा प्रश्न रेस केल्यानंतर ते स्पेशल ऑडिटरकडे गेलं आणि मग स्पेशल ऑडिटरने 512 कोटीचा एक फ्रॉड काढला. कारण का चेअरमनच्या चॅरिटी ट्रस्टच्या अकाउंटला पैसे वर्ग होत होते आणि हे सगळं अकाउंटिंग मध्ये दिसत असताना
ते पंजाब आणि महाराष्ट्र बँकेचा बघायला जाल तर कुणी काही म्हणो, तिथं 2 सर्व्हर होते, 2 चक्क अकाउंटिंग पद्धती वेगळ्या होत्या आणि त्या बँकेमध्ये रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांचे 190 कोटी होते. रिझर्व्ह बँकेच्या स्टाफ युनियनचे 190 कोटी आहे. तिथला अधिकारी रिझर्व्ह बँकेचा एक्स एम्प्लॉई होता. पण त्या बँकेने फ्रॉड म्हणून 2 अकाउंटिंग सिस्टीम 2 सर्व्हर ठेवल्या असतील आणि वर्षानुवर्ष चाललंय आणि 20 वर्षांनी हे जर उघडकीला आलं तर 20 वर्षात उघडकीला आलं नाही म्हणजे तो फ्रॉड आहे नाही असं नाही. तर ज्यावेळी ती चेन तुटली गेली की एखादं रिपेमेंट आलं नाही तर बऱ्याच बँकांमध्ये अशा गोष्टी होत असतात. त्यामुळे सगळ्यांचा मूळ मुद्दा जो आहे हा ते सभासद, त्या सभासदांना अवेअरनेस आला पाहिजे. आपण ज्या लोकांना निवडून देतो नाही बिलकुल कोणत्या लोकांना सभासदांच्या पाहिजे. जागृतीबद्दल काही मुद्दे मला विचारायचेच आहेत, पण त्यापूर्वी हेमलता भगत मला आपल्याला विचारायचं आहे की गव्हाण ग्रामपंचायतीला काय असा वेगळा अनुभव आला की या बँकेमध्ये आपले काही पैसे अडकले आणि आपल्याला काही कामासाठी ते पैसे हवे होते आणि ते परस्पर पैसे या बँकेमध्ये वळते केले गेले. तुमचा अनुभव काय वेगळा आहे? 2017ला त्या बँकेत खाता काढला कर्नाला बँकेमध्ये आणि त्यावेळेला सरपंच जिज्ञासा किशोर कोळी ह्या शेका पक्षाच्या सरपंच होत्या आणि त्यावेळेला त्यांनी म्हणजे त्यांच्या सहमताने शेका पक्षाच्या सहमताने त्यांनी ते 1,15,71,447 रुपये ठेवले आणि तेव्हापासून ते पैसे आम्ही त्याच्यानंतर बँक बंद झाली. बँक बंद झाल्यानंतर विकास कामं जी आहेत ती विकास कामं सगळी रखडली. पाण्याची लाईन म्हणा किंवा गटारं म्हणा इतर बरीच विकास कामं आहेत ती थांबली गेली. त्याच्यामुळं त्या या कर्नाला बँकेमुळं विकास कामं काही झाली नाही. हे पैसा तुमचा तिथे अडकून राहिला अडकून राहिला. हां, त्याचा पाठपुरावा करून पण तुम्हाला काय ते पैसे नाही, मिळाले पाठपुरावा आम्ही तसा बराच केला म्हणजे नाही? पण तरी पण तो पैसा काढू शकलो नाही. अशा किती किती लोकांचे पैसे तिथे अडकलेत? म्हणजे तुमचं एक ग्रामपंचायत आहे, हां, अशी किती ग्रामपंचायत आहेत? तशा बऱ्याच ग्रामपंचायत आहेत म्हणजे एवढ्या काही मला डिटेल माहिती नाही, पण तरी रायगड जिल्ह्यातल्या बहुतेक ग्रामपंचायत कर्नालामध्येच आहेत म्हणजे असे. अच्छा. हं. विश्वास उडकी मला एक मुद्दा इथे निश्चितपणे समोर आणून द्यायचा आहे लक्षात सगळ्यांच्या, तो म्हणजे ग्राहक जसं आत्ता विद्याधर रानसकर म्हणत होते की सभासदाला त्याची जागृती या सगळ्या संदर्भातली आली पाहिजे. म्हणजे बँकेचा CR कळला पाहिजे, बँकेचा NPA कळला पाहिजे. जोपर्यंत ही जागृती येणार नाही की ती बँक जिथे आपण पैसे ठेवायला जातोय, जिथे आपले व्यवहार होणार आहेत, ते व्यवहार काही दिवसांनंतर हे सुरळीत राहतील का याच्याबद्दल ती शाश्वती ग्राहकाला कशी मिळायला पाहिजे? आत्ता जो विषय तुम्ही निवडलेला आहे त्या संदर्भामध्ये ज्या विवेक पाटलांना आता अटक झालेली आहे त्यानंतर तुम्ही ग्राहकांची काय आर्थिक साक्षरता वगैरे हे प्रश्न चर्चेला घेताय, हे सगळं विनोदाचं राजकारण आहे. आता 2 वर्ष झाली रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने त्याच्यावरती प्रशासक नेमला. आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला हा प्रश्न का नाही विचारायचा की प्रशासकाच्या मार्फत की बाबाने तू विवेक पाटलाची किती रिकव्हरी केली आहेस? तुमच्या माध्यमातून मी हा प्रश्न विचारतो. हा प्रशासक कुचकामी ठरला नाही का 2 वर्षामध्ये? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही कुचकामी ठरली नाही का? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने तिथे अकाउंटंट म्हणजे ऑडिट केलं आणि त्याला कळलं विवेक पाटलाने तिथे लिहून दिलेले हे सगळी घाण मीच केली आहे आणि मलाच भरून टाकायला पाहिजे. मग त्याला ईडी कडून आत्ता अटक होते. मधल्या काळात महाराष्ट्र राज्याचं पोलीस सरकार हे तरी काय करत होतं? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काय करत होती? हा प्रश्न ठेवीदारांच्या वतीने मी विचारतोय आणि याला विद्याधर रानसकरांनी पण उत्तर द्यावं. सहकार मंत्री काय करत होते? क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे कमिशनर काय करत होते? आपण आता ग्राहकांना, छोट्या छोट्या ग्राहकांची आर्थिक त्यांची जाण कमी असं सांगतो, पण 44 सहकारी बँका आज महाराष्ट्रात आणि देशामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने प्रशासकाच्या अंडर आणलेल्या आहेत. त्यातून करोना कालखंडामध्ये 15 बँकांचं लायसन्स त्यांनी रद्द केलेलं आहे, इन्क्लुडिंग CKP कोऑपरेटिव्ह बँक. आणि आता या कर्नाळाच्या बाबतीमध्ये एक राजकीय पक्ष नव्हे, काही राजकीय पक्ष जे सत्तेत पण आहेत आणि विरोधात पण आहेत, ते लोकांना काय सांगतायत की आम्ही तुम्हाला 5 लाखापर्यंत पैसे मिळवून देतो, तुम्ही याचं लायसन्स रद्द करा. याच्यावरती महाराष्ट्र सरकारचं काय म्हणणं आहे? याच्यावरती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं काय म्हणणं आहे? ही बँक जगवायची आहे का बुडवायची आहे? याच्यावरती विद्याधर रानसकरांनी पण सांगावं आणि जनतेने पण समजून घ्यावं. आणि जे लोक या बँकेचं लायसन्स रद्द करा म्हणून सांगतायत आणि आता टाळ्या पिटतात की विवेक पाटील आत गेलाय, विवेक पाटलांना जेल हो, बेल हो, काय वाटेल ते हो, ठेवीदारांना पैसे 100% का मिळणार नाहीत? या प्रश्नाचं उत्तर सांगणं महत्वाचं आहे. एकूण त्यांना लोकांची समज या देशातल्या
केवळ कर्नाळा सोडून द्या, या देशातल्या एकूणच बँकिंग व्यवस्थेमध्ये 160 लाख कोटी आहेत. या सर्वांचेच पैसे संकटामध्ये आहेत. याच्यावरती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला काही भूमिका आहे का? तर त्यांचं म्हणणं बँक बुडली तरी चालेल, आम्ही 5 लाख देऊ. या प्रश्नाचं उत्तर मी सगळ्यांच्या वतीने मागतोय. अनासकर साहेब उत्तर द्या. हो हो मी उत्तर देऊ का? होय 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 तुम्हालाच विचारलं. फक्त असं आहे, बँकिंग हा बिझनेस आहे किंवा बँकिंग मध्ये जे काही बँकेची इन्व्हेस्टमेंट आहे ते बँकेची इन्व्हेस्टमेंट कर्ज हे देखील एक इन्व्हेस्टमेंट आहे. आणि सगळ्यांना माहिती आहे, रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरने देखील मान्य केलंय की नॉट ए सिंगल इन्व्हेस्टमेंट इज फ्री फ्रॉम रिस्क. तर बँक ही रिस्क घेत असते, पण ज्यावेळी एखादं लोन थकीत होतं त्या माणसाच्या अडचणीमुळं परिस्थिती त्याच्या विपरीत घडतं काही, त्याला आम्ही बिझनेस रिस्क असं म्हणतो. पण ज्यावेळी एखादा फ्रॉड होतो अशा प्रकारे ज्या कर्नाळा बँकेमध्ये जे घडलं तो फ्रॉड आहे, आणि फ्रॉड होतो त्यावेळी 420 चीटिंग, फोर्जरी अशा प्रकारचे गुन्हे लागतात. त्यावेळी पोलीस खातं, ईडी त्या व्यक्तीला अटक केली जाते. अटक केल्यानंतर त्या व्यक्तीची संपूर्ण मालमत्ता ही जप्त केली जाते. जप्त केलेली मालमत्ता कोर्टाच्या प्रोसिजरनुसार त्याची विक्री करायला वेळ लागतो. कोर्टाकडून त्याला संमती घ्यावी लागते. तुम्ही 1000 केसेस बघितले असेल, मेहुल चोक्सी असेल किंवा मोदी असेल, तो अशा प्रकारे ती बँक रिकव्हरी करू शकत नाही, प्रशासक रिकव्हरी करू शकत नाही. कारण का प्रशासकाच्या हातामध्ये तो अधिकार नाही, बँकेच्या रिकव्हरीच्या व्यक्तीच्या हातामध्ये तो अधिकार नाही. बँक रिकव्हरी कोणाकडनं करू शकते? जो कर्जदार आहे, जो कर्ज बुडवतो, ज्याची मालमत्ता कर्जापोटी माझ्याकडे तारण आहे, अशा तारण मालमत्तेचा ताबा घेऊन त्याची रिकव्हरी होते. पण जो फोर्ज आहे, जो फ्रॉड आहे आणि ज्याने फ्रॉड केलाय, त्याची मालमत्ता ताब्यात घेऊन विक्रीचा अधिकार फक्त पोलीस आणि ईडीला आहे. त्यामुळे दोन वेगळ्या गोष्टी. आपण प्रश्न विचारला योग्य येतो की बाबा प्रशासक काय करतो, पण प्रशासकाला ते अधिकार नाही. बँकेच्या कोणत्या रिकव्हरी व्यक्तीला अधिकार नाही. दुसरा प्रश्न तुम्ही विचारला, अनेक लोक असं म्हणतात की बँकेचं लायसन्स रद्द करा. ही पण एक खूप कायद्यामध्ये आमूलाग्र बदल होण्याची परिस्थिती आहे. प्रत्येक बँक त्यांच्याकडे असलेल्या सगळ्या ठेवींवर विम्याचा हप्ता भरते, सगळ्या ठेवींवर भरते. माझ्या बँकेत 500 रुपयाच्या ठेवी आहे, तर 500 कोटीवरती मी हप्ता भरतो. पण फक्त 5 लाख रुपयेपर्यंतच्या ठेवी सुरक्षित आहे. या मुद्द्यावर सुप्रीम कोर्ट पर्यंत अनेक वेळा मुद्दा उपस्थित केला. मी जर सगळ्या ठेवींवरती जर विमा हप्ता भरतोय, तर त्यातल्या फक्त 5 लाख रुपयापर्यंतच्या ठेवी सुरक्षित का? मी काय 5 लाख रुपयापर्यंत विमा हप्ता भरत नाहीये. मग यावेळी या बँकांच्या 95-98% ठेवी या 5 लाखाच्या आतल्या. मी उदाहरण देतो, शिवाजीनगर कोऑपरेटिव्ह बँक, शिवाजीराव भोसले, 98% ठेवीदार हे 5 लाखाच्या आतले, 2% फक्त 5 लाखाच्या वर आहे. मग या 98% ठेवीदारांना जर पैसे विमा महामंडळाकडे मिळायचे असतील, तर विमा महामंडळाच्या कायद्यामध्ये अशी अट आहे की जोपर्यंत बँक लिक्विडेशन मध्ये निघत नाही, बँकेचं लायसन रद्द होत नाही, तोपर्यंत विमा महामंडळाची लायबिलिटी सुरू होत नाही. त्यामुळं ती जर विमा महामंडळाला पैसे मिळायचे असतील, तर ठेव महामंडळामध्ये पहिल्यांदा असा बदल केला पाहिजे. एखाद्या बँकेवर रिझर्व्ह बँकेने मॉनिटरी रिस्ट्रिक्शन आणलं, त्याला पैसे द्यायला बंदी केली, तिथं ताबडतोब विमा महामंडळाने 5 लाख रुपयाच्या वरचे पैसे दिले पाहिजेत. त्याच्याकरता बँकेच्या लिक्विडेशनची अट ही नको आहे. मग मात्र ही बँक वाचेल, लोकांना पैसे मिळतील. पण तुम्ही जर विचित्र अट असेल की लोकांना पैसे पाहिजे असतील, तर बँकेचं लायसन्स रद्द केलंच पाहिजे. मग 98% लोकांचं भलं बघायचं असेल, तर 2% लोकांचं हे लोक भलं बघत नाहीत. 5 लाखाच्या आतले हे स्मॉल डिपॉझिटर्स आहेत, त्याने आपला हार्ड अर्न मनी आहे. त्यामुळे बऱ्याच वेळेला असा विचार केला जातो की 58% लोकांचं हित विचारात घेता त्या बँकेचं लायसन्स रद्द करा. हे सर्कमस्टन्सेस मे रिझर्व्ह बँक. त्यामुळं कायद्यातच बदल केला पाहिजे. बँकिंग लायसन्स रद्द केल्याशिवाय पैसे मिळणार नाही, ही अट काढून टाकून ज्यावेळी त्या बँकेवर मॉनिटरी रिस्ट्रिक्शन आणाल, त्याच वेळेला 5 लाख रुपयाच्या पैसे तुम्हाला द्यावे लागतील. आणि दुसरी गोष्ट एक बदल केली पाहिजे, संपूर्ण ठेवींवर जर विमा घेत असाल, तर त्या संपूर्ण ठेवीला तुम्हाला संरक्षण द्यायला पाहिजे. या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. त्याच्याकडे सुप्रीम पर्यंत पण लोक गेलेत. सुप्रीम कोर्टने केंद्र सरकारला निर्देश दिलेले आहेत की या संबंधात विचार करा आणि कायद्यामध्ये योग्य तो बदल करा. पण 1 लाख रुपयाचा 5 लाख व्हायला जवळजवळ 2011 सालापासून 2021 साल उजाडलं. त्यामुळं ही कायद्याची प्रोसेस आहे. पण तुम्ही म्हणता त्या मुद्द्यामध्ये प्रशासकाला किंवा बँकेला या फ्रॉडिलंट लोकांची मालमत्ता जप्त करून विक्रीचा अधिकार नाही.
त्यामुळे ते पैसे वसूल होत नाहीत आणि 5 लाख रुपयापर्यंतच्या ठेवी जास्तीत जास्त लोकांना बेनिफिट मिळावा म्हणून त्या बँकेचं लायसन्स रद्द केलं जातं. विश्वास उडगे, तुम्हाला काय मी म्हणायचं बोलू का? हो, नक्कीच म्हणायचंय. हीच एक्झॅक्टली रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने टाकलेला सापळा आहे की आम्ही 95% लोकांचे पैसे देतो, 98% लोकांचे पैसे देतो, याकरता लायसन रद्द करण्याची आम्ही कृती करतो. आणि आता तर ते विद्याधर अनास्कर पण म्हणजे ते जस्टिफाय करतायत. या अर्थाने महाराष्ट्रातल्या पुढच्या 2 वर्षामध्ये किती बँका शिल्लक राहतील याचा तुम्ही अंदाज घ्या. मग जर बहुतांशी लोकांना 5 लाख रुपये देऊन आम्ही सॅटिस्फाय करतो, याच्यात सरकार आणि केंद्र सरकार संतुष्ट राहणार असेल, तर लोकांनी 5 लाखाच्या वरचे पैसे काढून घेतले आपापल्या बँकेतले, तर त्याला काय म्हणावं आपण? मी तुमच्या माध्यमातून जाहीरपणे लोकांना सांगतोय की 5 लाखापेक्षा जास्त पैसे सुरक्षित नाहीत असं एक जस्टिफिकेशन देण्यात येते. तर लोकांनी आपले 5 लाखाचे वर्ष पैसे आत्ताच काढून घ्यावे आणि 44 ज्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ज्या ठिकाणी आहेत ते कुचकामी ठरतायत. उदाहरणार्थ रुपी बँकेत 10 वर्ष काही झालेलं नाहीये. सेक्शन 88 खाली सरकारनेच बंदी आणली रिकव्हरीला. सीकेबी बँकेमध्ये 8 वर्ष तेच चाललं. पेन अर्बन बँक, कोऑपरेटिव्ह बँकेत तेच चाललंय. त्यामुळे लायसन रद्द झालेले आणि प्रशासकाच्या अंडर असणारे अशा 2 कॅटेगरी आपण केल्या, तर दोन्ही ठिकाणी प्रशासक हे बँक बुडवणारे ठरतायत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही एक पोलिसमन म्हणून झालेली आहे. अंतिमतः जर ईडी, सीबीआय आणि पोलिसच बघणार असतील तर मधले हे सगळे लोक आणि एवढं कारण हवं कशाला, असे प्रश्न. लोकांचा जीव जातोय. पंजाब आणि महाराष्ट्रामध्ये लोक आत्महत्या करतायत. त्यामुळे 5 लाखच मिळणार असतील तर ज्यांचे 5 लाखावरचे पंजाब आणि महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 5 लाख लोक आहेत, त्यांनी काय करावं? म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकार नेमके 2-3 वर्ष नाही, अनेक वर्ष काय करतायत हा मोठा प्रश्न आहे. राजकीय नेते राजकारण करतायत, पण ठेवीदारांचा जीव मात्र ते घेतायत. बरोबर. त्याला धोरण घडवणारे लोक कारणीभूत आहेत. बरं, धोरण घडवणारे सगळी कारणीभूत आहेत. मी अनास्कर साहेब तुमच्याकडे येतो, त्यापूर्वी सुजित गायकवाड मला तुम्हाला विचारायचं आहे. जशी उदाहरणं आत्ता काही विश्वास उडगेंनी दिली की 5 लाखाच्या वरच्या ठेवी, ही अशी किती लोक आहेत या कर्नाळा अर्बन बँकेमध्ये की याच्यात 5 लाखाच्या वर पैसे ठेवलेले लोक जे आहेत हे म्हणतात की आम्हाला त्याच्यातले 5,000 पण परत मिळालेले नाही आहेत? नाही, अशी बरीच लोक आहेत. एकूण कर्नाळा बँकेमध्ये जर आपण पाहिलं तर 50,000पेक्षा जास्त त्या बँकेचे ठेवीदार आहेत. आणि हे ठेवीदार संबंध रायगड जिल्हा, पनवेल, ठाणे आणि अर्ध्या महाराष्ट्रामध्ये आहेत. तर याच्यामध्ये सुरुवातीला जसं आपल्या शेजारी आहेत या गव्हाण ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत. या ग्रामपंचायती ज्या आहेत या ग्रामपंचायतीच्या महसुलातून जे गोळा होणारे पैसे आहेत या देखील तिथे ठेवी म्हणून ठेवलेल्या आहेत. तर मग ही आता यांनी सांगितलेली रक्कम जी आहे ही 1 कोटींच्या आसपासची आहे. 2 कोटी 15 लाखांच्या आसपासची आहे. तर शेतकरी कामगार पक्षाचं जे रायगड जिल्हा परिषदेवरती सत्ता होती, या सत्तेच्या ताकदीचा वापर करून पनवेल तालुक्यातले, त्याचबरोबर ती उरण तालुक्यातले, त्याचबरोबर अलिबाग तालुक्यातले, कर्जत तालुक्यातले, खालापूर तालुक्यातले या तालुक्यांमधल्या देखील काही ग्रामपंचायतीचे पैसे जे सरकारी बँकेमध्ये ठेवायला हवे होते, जे जिल्हा ग्रामीण सहकारी बँकेत ठेवायला हवे होते, उदाहरणार्थ किंवा राज्याच्या बँकेत ठेवायला हवे होते, नॅशनलाइज बँकांमध्ये ठेवायला होते, तिथं न ठेवता हे पैसे जमा व्हायचे RDC बँकेमध्ये महसुलाचे, पण तिथून काढून ते कर्नाळा बँकेत ठेवण्यात आले. त्या कर्नाळा बँकांमध्ये त्याच्या ठेवी ठेवण्यात आल्या. त्यावेळचे तत्कालीन त्यांचे जे काही सरपंच होते, या सरपंचांच्या कमिटीनं विरोधी पक्षातले सरपंच सदस्य असले किंवा त्यावेळचे जे काही ग्रामसेवक असले यांना एकत्र करून विरोधी पक्षातल्या सदस्यांना अंधारात ठेवून अशा लाखो रुपयांच्या ठेवी या कर्नाळा बँकेत ठेवलेल्या आहेत. फक्त याच लोकांच्या ठेवी नाहीत, तर पनवेल भागातल्या, ग्रामीण भागातल्या आणि त्याचबरोबर उरण तालुक्यातल्या आणि एकंदरीत रायगड जिल्ह्यातले जे निवृत्ती झालेले लोक आहेत यांच्यानंतरची जी निवृत्ती वेतन आहेत हे देखील या लोकांनी याच्यामध्ये ठेवलेले आहेत. तर 5 लाखांपेक्षा जास्त ठेवी असणारी लोक जे आहेत हे जवळजवळ 20 ते 25 हजाराच्या वरचे हे ठेवीदार असू शकतील. बरोबर की इतक्या मोठ्या प्रमाणात ही संख्या असेल तर हे एका बँकेचं उदाहरण आहे. विद्याधर अनास्कर, की ह्या कर्नाळा बँकेचं एक उदाहरण आपण बघतोय, असे बऱ्याच बँका असतील, PMCतला असेल, पेन अर्बन असेल, कराड जनता सहकारी बँक असेल, रुपी बँक असेल. तर जो मुद्दा विश्वास उडगेंनी उपस्थित केला की 5 लाखाच्या वरचं जी लोक आहेत यांना सिक्युरिटी कशी द्यायची आपण, आणि तुम्ही म्हणता कायद्यात बदल केले पाहिजेत वगैरे, या सगळ्या गोष्टी प्रोसेसली व्हायला पुढे फार वेळ जाईल, पण लोकांचे पैसे परतच मिळणार नसतील तर बँकांवरती विश्वास ठेवायचा कसा लोकांनी? यात सगळ्यात बेसिक गोष्ट आहे, मी कोणाचं समर्थन करत नाही, रिझर्व्ह बँकेचं तर मुळीच नाही. तुम्ही म्हणल्याप्रमाणे रिझर्व्ह बँक हे सापळा रस्ते हे पण मान्यच आहे,
पण केंद्र सरकार देखील एक साधी गोष्ट आहे की एकदा का विमा महामंडळाला हप्ता भरल्यानंतर त्याने लोकांचे पैसे दिल्यानंतर त्या बँकेची जी वसुली होते ती पहिली वसुली विमा महामंडळाला दिली जाते प्रेफरन्सनी, आणि विमा महामंडळाने दिलेले पैसे फिटल्यानंतर उरलेले पैसे 5 लाखाच्या वरच्या ठेवीदारांना मिळतात. त्यामुळे सुमित्रा राजे महाजन यांनी स्वतः एक प्रायव्हेट बिल लोकसभेत आणलं होतं 14व्या लोकसभेसमोर. त्यांनी हेच म्हटलं होतं की विमा महामंडळाच्या सेक्शन 21 मध्ये बदल करा आणि विमा महामंडळाचा क्लेम लास्ट ठेवा. म्हणजे आता जर बँकेची वसुली झाली तर 5 लाख रुपयाच्या वरच्या लोकांना पैसे मिळाले पाहिजेत पहिल्यांदा, आणि त्यांना सगळे पैसे देऊन उरले तर DICGC ला गेले पाहिजे. आता कायदा उलट म्हणतोय, आम्ही त्यांचा प्रीमियम भरल्यानंतर तरी 5 लाख रुपयापर्यंत पैसे दिले, यानंतर बँकेची जी काय वसुली होईल ती वसुली पहिल्यांदा ठेव विमा महामंडळाला दिली जाते. हे आश्चर्यकारक आहे आणि तसा कायदा आहे. हा कायदा बदलण्यासाठी लोकांनी जंगा पछाडलं, पण केंद्र शासनाने अजून त्या कायद्यात बदल केला नाही. ही एक सगळ्यात महत्वाची गोष्ट. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट यामध्ये की आता खरं प्राप्त परिस्थितीत कायदा बदलायला वेळ लागेल. कायदा बदलायचा प्रयत्न 50 वेळा खूप लोकांनी केला, पण त्यात यश आलं नाही. आता माझं डिपॉझिटरला एक अपील राहील, तुम्हाला जर सहकारी बँकेमध्ये थोडंसं व्याजदर जास्त मिळत असेल, तुमचे संबंध असतील किंवा चांगले रिलेशन असतील, पैसे ठेवायचेच असतील, तर तुमच्या घरामध्ये परमिटेशन कॉम्बिनेशन करून जर 5-5 लाख रुपये ठेवले, ABC, CAB, BCA, मिसेस अनास्कर, मिस्टर अनास्कर, मास्टर अनास्कर, परत ज्याचं नाव पहिलं आहे त्याला स्वतंत्र 5 लाखाचं विमा संरक्षण मिळतं. म्हणजे 3 जरी जॉईंट नावं असली तरी तिघांना 9 प्रकारे तुम्हाला मल्टिपल कॉम्बिनेशन करून त्या डिपॉझिट ठेवता येतात. त्यामुळे तुम्हाला खरोखरच 5 लाख रुपयापर्यंत आता सुरक्षितता आहे. हे जर सत्य आहे, कायद्यात बदल होणं भविष्य काळातली गोष्ट आहे, तर आपण आपलं आज सुरक्षितता कशी असावी या संबंधी जर जास्त विचार करून तर एका बँकेमध्ये 5 लाख रुपये नका ठेवू, 10 बँकेमध्ये ठेवा 5-5 लाख रुपये. त्यामुळे सुरक्षितता कायदा कोणाला रिझर्व्ह बँकेला दोष देण्यापेक्षा, केंद्र सरकारला दोष देण्यापेक्षा, आता जर माझ्याकडे 15 लाख रुपये आहेत तर मी घरच्या 3 लोकांच्या नावाने ठेवीन, परमिटेशन कॉम्बिनेशन करीन किंवा 3 बँकांमध्ये 5-5 लाख रुपये ठेवीन. त्यामुळे हा अवेअरनेस लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. मुळात विद्याधर अनास्कर हा एक कळीचा मुद्दा आहे की 5-5 लाख रुपये 10 बँकेमध्ये मी ठेवायला जेव्हा जाईन तेव्हा ती बँक बुडणार नाही याची खात्री कोण देणार? म्हणजे पुन्हा तोच मुद्दा आला ना, ती बँक बुडणार नाही याची खात्री कोण देणार? मला जरा बोलायचं येतो तुमचा मुद्दा बँक बुडते का हा नाहीये. तुमचा मुद्दा ठेवीदारांचे पैसे सुरक्षित राहतील का हा आहे. तुम्ही जर 5 लाख रुपये ठेवाल तर ती बँक बुडली काय किंवा चालली काय, तुमचे पैसे सुरक्षित आहे. टू प्रोटेक्ट द इंटरेस्ट ऑफ द डिपॉझिटर्स, या ठेवीदारांचं हित लक्षात घेऊन मला ठेवीदारांमध्ये अवेअरनेस जर घडवायचा असेल, माझा स्वतःची रक्कम सुरक्षित आहे याची जर मला खात्री असेल तर माझं जीवन नीट सुसह्य होईल. त्यामुळे मी 5-5 लाख रुपये 10 बँकामध्ये ठेवीन, एकाच ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करणार नाही. कारण का तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, मला एकच मिनिट द्या. एकदा एखादी जर अफवा उठली आणि एकदा आपल्या बँकिंग समोर रांग लागली तर ते 2 लोक का उभी आहेत तिसरा मनुष्य विचारत नाही. आणि एकदा का विड्रॉलची रांग लागल्यानंतर जगातली श्रीमंतातली श्रीमंत बँक बुडायला 2 दिवस बास झाले, तर उत्तम स्थितीतली बँक देखील 2 दिवसामध्ये बुडू शकते का तर अफवा. तुम्हाला इतिहास पण सांगतो की अनेक लोकांनी राजकीय हव्याच्या पोटी एकमेकाच्या बँका बुडवल्याचा इतिहास आहे, खोटे अफवा उठवून. त्यामुळे ही बँक आर्थिक धोक्यात क्वेश्चन मार्क आला की लोकांची रांग लागते. पण रांगेतला डिपॉझिटर कधी बघत नाही ही बँक अफवा आहे काय, बँकेची परिस्थिती चांगली आहे का वाईट आहे. बरोबर. त्यामुळे आज तुम्हाला एक उदाहरण अजून एक सांगतो. एका बँकेवर मुंबईतल्या बँकेवर रन लागला. रन लागल्यानंतर मीडियाने तर रांग कव्हर केली आणि ती रांग कव्हर करत असताना दुसऱ्या बँकेच्या बोर्डवरून तो कॅमेरा गेला. दुसऱ्या दिवशी 6 वाजता त्या बँकेसमोर रांगा होत्या. त्यामुळं हा जो बँकिंग मधला जो एज्युकेशन पाहिजे, साक्षरता पाहिजे, नाही, हाच कळीचा मुद्दा आहे की बँकिंग मधली साक्षरता आणायची कशी आणि मग त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी घडणार नाहीत याबद्दल काळजी कशी घ्यायची, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. विश्वास सुटकी, अगदी थोडक्यात, माझा वेळ संपला 30 सेकंड, की ही साक्षरता आणायची कशी. हे लक्षात घ्या की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियावरती जास्त टीका करायची नाही असं अनास्कर म्हणतायत. केंद्र सरकारवरती टीका करायची नाही आणि लोकांनी मात्र शहाणं व्हायचं. हा जो काय अनाहूत सल्ला आहे ना, ह्याच्यापेक्षा असं का नाही म्हणायचं की जर या देशामध्ये LICची विमा पॉलिसी त्याला सॉव्हरीन गॅरंटी आहे, ती केंद्र सरकारच्या 1956 सालच्या LIC ऍक्ट मध्ये आहे.
तसं केंद्र सरकार बँकांच्या ठेवीदारांच्या बाबतीमध्ये, मग त्या ठेवी राष्ट्रीयकृत बँकेत असो किंवा ह्या कुठल्याही बँकेत असो, त्यांना एक सॉवरीन गॅरंटी का नाही मिळणार? 1961 सालचा DICGC चा कायदा म्हणजे डिपॉझिट इन्शुरन्स क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनचा कायदा असं कुठेही म्हणत नाही की तेव्हा 10,000 रुपये होते आधी, ते आता 5 लाख झालेत. म्हणजे तिथे कुठे रक्कम जे आहे ते ॲडहॉक आहे, आर्बिट्ररी आहे. ती कोण ठरवतं? ती रिझर्व्ह बँक ठरवते. आणि हेच चुकीचं आहे. 1993 साली बँक ऑफ कराड बुडाली, त्यावेळेस 1 लाख आले. आता पंजाब महाराष्ट्र बँक बुडते घोटाळ्यामुळे, त्यातून 5 लाख आले. हे सोल्युशन नाहीये. वाय नॉट 100% गॅरंटी फॉर द एंटायर डिपॉझिटर्स? हा खरा मुद्दा आहे. म्हणून राज्यकर्ते, धोरणकर्ते याला जबाबदार आहेत. आर्थिक साक्षरता पाहिजेच आहे. अदानीचे शेअर्स का गडगडतात याही बाबतीत आर्थिक साक्षरता पाहिजे. कोणत्या बँकेत पैसे ठेवायचे त्याही बाबतीत आर्थिक साक्षरता पाहिजे. पण आपले कोऑपरेटिव्ह कमिशनर, आपले सहकार मंत्री आणि आपले केंद्रस्थान ते काय करतायत? नाही, आर्थिक साक्षरता पाहिजे, या सगळ्या गोष्टी पाहिजेत. खरं तर कुठल्या बँकेत पैसे ठेवायचे हाच सध्याचा कळीचा मुद्दा आहे. मी पैसे ठेवले तर ते मला रिटर्न मिळतील की नाही या शंका मनात घेऊनच तो माणूस त्या बँकेमध्ये जातोय. म्हणजे आज एफडीचं प्रमाण घटण्याचं कारण काय तर हेच आहे. किती लोक एफडी आज ठेवायला बँकेमध्ये जात आहेत? हा साधा प्रश्न आहे आज सगळीकडे चर्चेला घेण्याचा, की बँकांमध्ये पूर्वी आपण सगळे एफडी करून ठेवायचो. अनासकर साहेब जे म्हणाले की आपण प्रत्येकाने घरातल्या वेगवेगळ्या व्यक्तींच्या एफडी आपण करून ठेवल्या पाहिजेत. पण ही जी इच्छाशक्ती पूर्वी होती बँकांमध्ये आपले पुंजी एफडीच्या रूपात राहायला पाहिजे, पण जेव्हा बँका डुबीत चालल्या, सगळ्या डब्यात चाललेल्या आहेत आणि डबगाईला चाललेल्या आहेत, अशा परिस्थितीमध्ये आपण एफडी ठेवायची धाडस देखील करत नाही. त्यामुळे ही आर्थिक साक्षरता या देशामध्ये येण्याची गरज आहे. ती धोरणकर्त्यांमध्ये, ती राज्यकर्त्यांमध्ये, ती RBIच्या प्रशासकांमध्ये, पदाधिकाऱ्यांमध्ये ही आर्थिक साक्षरता असणं खूप गरजेचं आहे. धन्यवाद विश्वास उडगी, विद्याधर रानसकर तुम्ही आलात, आणि सुजित गायकवाड, हेमलता भगत तुम्ही आलात, ते याच चर्चेत सहभागी झालात. पुढे काय काय होतं या आर्थिक साक्षरतेबद्दल कधीतरी एकदा निश्चितपणे आपण वेगळी चर्चा करू आणि लोकांमध्ये ती जनजागृती करण्याचा प्रयत्न करू. आता इथंच थांबू. नमस्कार.